नमस्कार. आज आपण अत्यंत पौष्टिक आणि चवीला छान लागणारी टिफिनची रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे शेपूची भाजी. अगदी पारंपरिक ही भाजी आहे. डब्याला करू शकता किंवा घरी जेवणाला तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्याला शेपू ही स्वच्छ धुवून नंतरच अशा पद्धतीने आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे. आणि शेपू ही कधीही तुम्ही चिरल्यानंतर धुवू नका, त्यातली सगळी जीवनसत्व पाण्यामध्ये वितळून जातात. त्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं मुगाची डाळ एका छोट्या बाउलमध्ये तुम्ही भिजत घाला. आणि अवघं आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि मिरची लागते. तर तेल मी इथे गरम करून घेतलंय आणि यामध्ये लसूण गुलाबी रंगावर होऊ द्यायचंय आणि त्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या. मिरच्या या थोड्याशा परतून झाल्या की लगेचच यामध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे. मुगाची डाळ ही भिजवलेली आहे. किमान 15 मिनिटं ती भिजावी लागते आणि ही छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. परतलेल्या मुगाच्या डाळीला अत्यंत सुंदर अशी चव लागते आणि जेव्हा तुम्ही यामध्ये शेपू टाकता तर ही भाजी आणखीच यामुळे पौष्टिक होते. तर लक्षात घ्या, डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली शेपूची पानं घालून घ्यायची आहेत. शेपू हा हलक्या हाताने हळूहळू परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो डाळीसोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचा. कारण जेव्हा तो पूर्ण शिजतो तेव्हा तो एकट्याचा असा सगळीकडे डाळ मिक्स होत नाही, म्हणून आपल्याला आधीच तो व्यवस्थित असा परतूनच त्यानंतरच त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं असतं. तर ही भाजी अशा पद्धतीनं शिजून जेव्हा खाली बसेल तेव्हा तुम्हाला यामध्ये 1 चमचा मीठ ऍड करून घ्यायचं. मिठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणेच ठरवायचं किंवा गरजेप्रमाणे ठरवायचं. आता मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला परतायची आहे आणि अवघं 5 ते 10 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून द्यायचंय. तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. झाकण काढून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं फक्त तिला हलकं परतून घ्यायचंय आणि सर्व करायला आपली भाजी तयार आहे. तर मैत्रिणींनो, ही भाजी तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता. यामध्ये मूग ऍड केल्यामुळे ही भाजी अजूनच पौष्टिक होते आणि चवीलाही अत्यंत सुंदर लागते. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.